नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. पुढच्या वर्षी लवकर या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. राज्यभरातल्या गणरायांना निरोप देण्याचा आजचा दिवस अनंत चतुर्दशी आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या मान्यवरांना स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे. आता माझ्यासोबत आहे सुप्रसिद्ध अभिनेता दिगंबर नाईक. आपण स्वागत करूया दिगंबर. कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे तुमचं. थँक्यू व्हेरी मच. खरं तर गणरायाचा आजचा दिवस आहे. गणराया निघालेले आहेत आपल्या गावाला आणि आपण दोघंही कोकणातले आहोत. त्याच्यामुळे कोकणातला हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय गणपती. आणि गणपतीत कोकणात जाऊ नये असा चाकरमानी मिळूचा नाही. त्यामुळे काय सांगशील, काय भावना आहेत आजच्या दिवसाच्या निमित्तानं? नाही, मुळात कसा की मी कोकणातलो आहे आणि कोकणातलो गणेशोत्सव हो खूप वेगळो गणेशोत्सव असता. आगळो वेगळो म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र असात, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा खंयचोय तुम्ही गणेशोत्सव घेतलात तरी शेवटी गणपती बाप्पा हो 64 कलांचो अधिपती आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवता. त्यामुळे सगळे गणेशोत्सव सारखे, पण त्याच्यात आमच्या कोकणातल्या चाकरमान्यांचो, कोकणातल्या गाववाल्यांचो, भावबंद जे असतील त्यांचो गणेशोत्सव हो खूप वेगळो असता. त्यामुळे दरवर्षी गावाक जाणं आणि त्या गणपतीतली सगळी मजा, ती भजना, त्या गणपतीतली मिळणारी उसळ आता थोडी कमी झाली, पण काही लोक देतात. आता मिसळ पाव मिळतो. आणि विशेष म्हणजे कुड्याच्या पानातली जी उसळा ती खाणं ह्या खूप अलभ्य लाभ म्हणा. काही म्हटलंच ना तरी वर्षभर तयारी चालताना म्हणजे आपण म्हणतो असं की आज आता गणपती गेले, बरोबर, पुढच्या वर्षीचे गणपती, पण तरी सुद्धा जी तयारी असते किंवा ते एक जे डोक्यात विषय असतो गणपतीचा, तो अगदी वर्षभर सगळं सुरू असतं ना. वर्षभर वाट बघत असतात बाप्पाची. आणि विशेष म्हणजे कसा की कोकणात कोणही असंदे, म्हणजे तो श्रीमंत असंदे, तो गरीब असंदे, गणेशोत्सव तेवढ्याच सद्भावनेन आणि मनापासून साजरा करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे घरात कलर करूचो असतात किंवा घराची साफसफाई असतात. आता काही जे आमचे चाकरमणी आहेत ते बिचारे 8-8, 10-10 दिवस अगोदर जातात. कारण काय की तिकडे गेल्यानंतर घर झाडूचा, गणपती येतलो, पाहुणं आपलो, त्यामुळे ते साफसफाई असतात काय असतात त्याच्यासाठी आधी 8 दिवस जातात. आणि आधी 8 दिवस जाऊच्या आधी जवळजवळ 4-4 महिने आधी रेल्वेचं त्यांना रिझर्वेशन करूचा लागतं किंवा बसचा प्रायव्हेट ट्रॅव्हल्स असतात, एसटी असतात. आता तर विमाना येली, काही लोक हवेतनच जातात. म्हणजे तर चिपीक जाऊन उतर, ते चिपीक जरी बिचारे गेले तरी त्यांना रिझर्वेशन मात्र आमच्या आयुष्यातला काय सुटणार नाही. तर 3-3 महिने आमका करूचच लागता. बरोबर. आणि आत्ताचा हा जो काळ आहे सगळा, म्हणजे आता तू तर गेल्या अनेक वर्षांपासून टीव्ही अगदी तुझी सुरुवात रंगभूमीने झाली, पण त्याचा कुठेतरी क्ल्यू हा कोकणात आहे का रे? 100%. मुळात कसा की मी नाटकातनं आलो, बरोबर, म्हणजे एकांकिका असते, मग त्याच्यानंतर कामगार कल्याण, मग राज्य नाट्य स्पर्धा, मग त्याच्यानंतर व्यावसायिक नाटक, मग सिरियल मराठी, मग हिंदी सिरियल, मग एखादा हिंदी सिनेमा किंवा मराठी सिनेमा, रियालिटी शोज, ह्या सगळ्याचा जो पाया ह्या नाटक आहे. आणि कोकणात माका असं वाटतं की असंख्य कलाकारांचा खजिनो हा कोकणात. म्हणजे ह्याचा जो मूळ गाभो असायचो तो म्हणजे आमचा दशावतार. त्या दशावतारांका रंगताना बघून बघून आम्ही नट झालो. म्हणजे आमच्याकडे अतिरथी महारथी मोठे मोठे दशावतारी नट होऊन गेले. तसे तुम्ही साहित्य क्षेत्रात जा, तुम्ही कला क्षेत्रात जा, तुम्ही क्रीडा क्षेत्रात जा, माका अभिमान आहे, स्वाभिमान आहे माका की माझ्या कोकणातलो प्रत्येक माणूस हो सर्वोच्च स्तरावर अगदी राजकारणापर्यंत. म्हणजे आमच्या कोकणातलो एक माणूस अख्ख्या राजकारण हलवून टाकू शकता, ही ताकद आमच्या कोकणात आहे. खरं. पण आता गणपतीची तयारी म्हणजे आता आज अनंत चतुर्दशी आहे आणि आपण सगळेजण बाप्पाला निरोप देतो आहोत, बरोबर. पण दरवर्षीचा हा आपल्या सगळ्यांसाठीचा अत्यंत जिव्हाळ्याचा, आपल्या सगळ्यांच्या अत्यंत जवळचा असणारा अशा पद्धतीचा सण म्हणजे कोकणात जर आपण बघितलं तर आंबे, गणपती, शिमगा ह्या 2-3 गोष्टींशिवाय कोकणाचा म्हणजे वेगळ्या पद्धतीने उल्लेखच करता येत नाही खरं तर. पण आता ती सिच्युएशन राहिली आहे का? तुला काय वाटतं की आता काळ बदललाय, त्याचा परिणाम झालाय? नाही, काळ जरी बदललो तरी माणसांची मनं नाही बदलणार कोकणातल्या. काळ किती बदलला नाही, म्हणजे जसो गणेशोत्सव हो भारतात साजरा होता तसोच गणेशोत्सव हो अमेरिकेत सुद्धा साजरा होता ना, खरा, ऑस्ट्रेलियात साजरा होता.
आता परवा तर मी ते थायलंड का खायची आरती ते बिचारे त्यांच्या पद्धतीने म्हणावते, पण मनोभावे म्हणावते. त्यामुळे गणपती बाप्पाच्या प्रती असलेली आपली भक्ती, आपली भावना, ही आपली जी आस्था, ही कितीही काळ बदललो, मी म्हणतोय ना की माणूस जरी चंद्रावर गेलो तरी कोकणातला माणूस गणपतीच्या दिवशी चंद्र बघण्याचा टाळता. हे संस्कार आहेत कोकणातले. म्हणजे आजही ती परंपरा, ती संस्कृती धरून आमच्या कोकणातले लोक जातात. आणि म्हणून मी कोकणात जन्म गेलो ह्याचा माका सार्थ अभिमान आहे. बरं, माका गणेशोत्सव हो माझ्यासाठी खूप वेगळा. म्हणजे माझ्या घरात 2 गणपती असतात. लोकांकडे 1 मूर्ती असतात, माझ्याकडे 2 मूर्ती असतात. त्या 2 मूर्त्यांबरोबर येणारे 2 गौराई असतात. त्यांच्या बरोबर येणारे 2 महादेव असतात, शंकर महाराज. त्यामुळे माका डबल धमाका माझ्यासाठी, जॅकपॉट. त्यामुळे मी जरी मुंबईत गणपती काही अशी घटना घडली आणि मी माझं गणपती मुंबईत आणलंय, मुंबईत मी जरी गणपती आणलाय तरी गणपतीच्या वरची जी माती असता त्याका बांधलेली ती हरणा, ती कागला, ती चिपटा म्हणजे सुपाऱ्या, अशी जी सजावट कोकणात असतात त्याच पद्धतीची करूचा प्रयत्न करताय. कारण ते संस्कार माझ्या मुलांका पण कळावं. त्यामुळे कसं आहे की मी कधी कधी म्हणतो की आमच्या कोकणातल्या माणसाचं वैशिष्ट्य असा की त्याच्या खिशात 2 रुपये नसतील, तो कर्ज काढीत पण गणेशोत्सव साजरा करीत. त्यामुळे तो किती मोठं होते किती छोटं असं नाही, मन बदलणार नाही कोकणी माणसाचा गणपतीच्या प्रती, असं माका वाटतं. सुरुवातीच्या दिवसातला एखादा प्रसंग की कारण तू म्हणजे जडणघडण जी तुझी आहे ती मुंबईत झालीये. कोकणातनं तू इथे आल्यानंतर तुझ्यातला कलाकार आणि त्या कलाकाराला मिळालेल्या वेगवेगळ्या संधी, मग रंगभूमीवरच्या असतील, सिरियल्स मधल्या असतील किंवा चित्रपटांमधल्या असतील, पण या सगळ्यामध्ये गणेशोत्सवाची जी नाळ आहे ती सातत्यानं दिसत होती. किंवा तुझ्या तोंडी आत्ता असलेली भाषा जी आहे, म्हणजे अनेक वेळेला असं होतं ना की जुन्या गोष्टी किंवा भाषेबद्दल सुद्धा अनेकांना काय काय जण असतात की मला लाज वाटते, मी आता मोठा झालो, मी आता स्टार झालो, मी आता काहीतरी वेगळं आहे आणि मी आता कशी भाषा बोलू, असं पण होतं. पण तुझ्या बाबतीत ते आम्हाला कधीच जाणवलं नाही. एवढी वर्ष आपण आता सगळे संपर्कात आहोत. पण हे याच्यातलं तुला तुझं त्याच्यामधली प्रतिक्रिया काय किंवा तुझी त्याच्या पाठीमागची भावना काय? नाही, भावना एकच आहे. म्हणजे माणूस किती मोठं झालो, त्याच्याकडे अब्जो रुपये येले किंवा करोडपती झालो, तो खूप मोठ्या स्वतःचा विमान घेतल्यान खरा, तरी सुद्धा जेवताना त्याका इतको जो घासभर लागता ना तो भातच लागता ना. खरा, 4 सोन्याचे तुकडे खाऊ शकणार नाही तो. खरा आहे, खरा. त्यामुळे मी किती मोठं झालंय किंवा खय गेलंय तरी माझ्या कोकणातलं उकडो भात, कुळदाची पिठी, सुको बांगडो ह्या ना विसर्जन, त्यामुळे बोलाक शकते मी. ह्या कोण विसराकच शकणार नाही. आणि माका असं वाटतं की ही जी आपली नाळ आहे ती कोकणाशी इतकी फिट बसलेली आहे किंवा इतकी गच्च नाळ बसलेली आहे कोकणाशी की ता आपण विसराकच शकणार नाही. त्यामुळे माणूस किती जरी मोठं झालो तरी तो ता विसराक शकणार नाही. आणि गणेशोत्सव आणि कलाकार ह्यांचा एक वेगळा नाता. कारण गणेशोत्सवात वेगवेगळे, म्हणजे पूर्वी आम्ही छोट्या प्रमाणातले शो करव, आता थोडे मोठ्या प्रमाणातले शो करतो. की गोव्यात गणेशोत्सव असतात, मग तिकडे आमच्या नाटकाचे प्रयोग असतात. त्यामुळे कसं की गणपती जो येता ना तो मुळात आपल्याकडे जेव्हा येता तो एक तर आपण म्हणतो निर्विघ्नम कुरुमे देवो सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणतो आपण. सगळी विघ्न दूर करणारो, 64 कलांचो अधिपती, बुद्धीची देवता, तो सगळा इतक्या घेऊन येताना तर माका असं वाटतं की एखाद्याची समजा भावना बाजूक जरी सराकली तरी गणपती बरोबर स्वतःच्या बुद्धीन त्याच्या बुद्धीवरती आरूढ होऊन बरोबर त्याका जागेवर आणता. त्यामुळे कोण किती होऊ दे तर तो गणपती बाप्पा त्याका बरोबर जागेवर आणत असतात. आणि आतापर्यंत आम्ही जे असवते त्याचीच कृपा आहे. त्यामुळे माणूस जरी स्वतःच्या कर्तृत्वावर मी मोठा झालो असं म्हणत असेल तरी सुद्धा त्याला आपल्या समाजाची, आपल्या भावनांची, आपल्या नात्यांची थोडीशी जाण हवी आणि त्यांचं सपोर्ट असल्याशिवाय काही होऊ शकणार नाही. म्हणजे माझ्या घरच्यांचा माका सपोर्ट नसतो तर कदाचित मी नट झालं नसतंय. आता प्रत्येकाच्या घराच्यांका असंच वाटतं. म्हणजे कोकणातली एक मानसिकता अशी होती की माझं पोरगं मोठं झालो, तो मुंबईत गेलो, तो मिलमध्ये नोकरी केल्यान त्यांनी, त्याच्यानंतर लग्न केल्यान, त्याला 2 मुलं झाली, त्यांनी घर घेतल्यान, सेटल झालो. काही लोक थोडंसं वेगळं मार्ग अवलंबूचा प्रयत्न करतात. पण त्याला जर तुमच्या कुटुंबाची साथ नसेल तर तुम्ही काही नाही करू शकत. कारण त्यांची साथ गरजेची असते. आणि माझ्या आई वडिलांची इच्छा होती की बाबा आमचं पोरगो जरा असं थोडंसं वेगळं असा ऍक्टिंग आणि हे लहानपणापासून आवड असल्यामुळे
तो कलाकार व्हावा असं माझ्या आईवडिलांची इच्छा होती, हे मला माहीत आहे. आणि त्याका पुरेपूर न्याय देण्याचा मी प्रयत्न करतोय. कारण नट हो शिकत असता आयुष्यभर. खरा खरा. असा आजची जी स्थिती आहे ना आपल्या तळ कोकणातली, तू तळ कोकणातलो आहेस, बरोबर. त्या तळ कोकणामधला प्रत्येक घरातला एक माणूस हा मुंबईत नोकरी करत होता, बरोबर, काही ना काहीतरी छोटासा व्यवसाय करत होता, आणि मग इथून जी मनी ऑर्डर द्यायची, बरोबर, त्या मनी ऑर्डर वरती कोकणातला घर चालायचा, करेक्ट, कोकणातला उत्सव चालायचा. बरोबर बरोबर. आजची काय स्थिती आहे? आज तुला काय जाणवतं? पूर्वी कसं होतं की म्हणजे सगळ्याच कोकणात असं नाही म्हणत मी, पण काही कोकणातल्या काही भागामध्ये 5वी पर्यंत शाळा आहे, मग 7वी 8वी 9वी 10वी दुसऱ्या गावात जावं लागतं, किंवा मग 10वी झाल्यानंतर 11वी 12वी ग्रॅज्युएशन पर्यंत वेगळ्या ठिकाणी जावं लागतं, किंवा एखादा कोर्स इंजिनिअरिंग करायचं असेल किंवा MBBS करायचं असेल, BAMS करायचं असेल, वकिली करायची असेल तर वेगळ्या शहरात जावं लागायचं तेव्हा. म्हणजे ही खूप पूर्वीची गोष्ट असेल, एक 25 30 35 वर्षापूर्वीची. बरोबर. आता कसं आहे, आता कोकण आमचं जे आहे ते आमच्या कोकणामध्ये सगळी ही कॉलेजेस आहेत. सो तिकडचा जो विद्यार्थी आहे तो 10वी पर्यंत त्याच्याच गावात शिकतो, एकतर त्याच्या पुढे गेल्यानंतर समजा 12वी 13 ग्रॅज्युएशन पर्यंत त्याने झाल्यानंतर त्याला काय पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर तो तिथल्या तिथे करू शकतो. बरोबर. पूर्वी नोकरी व्यवसाय ह्याची जी उपलब्धता होती कोकणात त्याच्या 100 पटीने आता उपलब्धता. म्हणजे पूर्वी कसा होता, एसटी होती, बरोबर, मग एसटीत आम्ही उतरल्यानंतर कोणतरी आमका रात्रीचं सोडूक जावचा लागा काळोखातनं. आता तशी परिस्थिती रवली नाही. आता सगळे डांबरीकरण झाल्यामुळे प्रत्येकाच्या दारात गाडी जाता. खरा. आता माका सांगा, खूप अभिमान वाटतो, माझ्या कोकणातल्या प्रत्येक घराच्या दारात गाडी दिसतात, ती छोटी मोठी असतात ते. खरा. भले ती रिक्षा असतात 6 सीटर असतात, पण त्यांच्या घरात ती गाडी दिसतात. त्यामुळे कसा घरातल्या खै जावचं असतात, शेजाऱ्याक खै जावचं असतात. अजूनही आमच्या कोकणात शेजार धर्म हो टिकलेलो असा, त्यामुळे शेजाऱ्याक जावचं असं तरी चल रे जरा गाडी काढ, मी पेट्रोल टाकतो. ही परिस्थिती आता बदलली असल्यामुळे मुंबईत येण्याचा ओघ तसा थोडा कमी झाला. म्हणजे आता आमच्या सिंधुदुर्गात एअरपोर्ट झालो, जो आधी नाही होतो. रेल्वे सुरू झाली. म्हणजे मी जेव्हा इकडनं जायचो तेव्हा माका आठवता, मी गणपतीसाठी टपालाच्या गाडीतनं पण गेलेलो आहे. आणि तेव्हा 175 रुपये तिकीट होती, आज 1750 झाली. हो फरक हा. खरंय खरंय. आणखीन एक गणपतीतलो जिव्हाळ्याचा विषय म्हणजे कोकणातली भजना. म्हणजे आज पण कोकण डबल बाऱ्यांसाठी आणि त्या भजनांसाठी एवढा ओळखला जातो. त्यावेळेच्या कोकणातल्या बुवांनी अक्षरशः महाराष्ट्रातले गणेशोत्सव म्हणजे आपण म्हणतो ना की ती जर भजनं लागली नाहीत तर गणेशोत्सव साजरा झाल्याचं फीलच येत नाही. बरोबर. कोकणातली तर ती आहेच. आणि तू स्वतः अनेक भजनांमधून उत्साहानं बसायचास, अनेकदा तिकडे तुझी उपस्थिती असायची, अनेक ठिकाणी तुला बोलवायचे गेस्ट म्हणून. त्या भजनांच्या आठवणी सांग ना. भजनातले फार मोठे मोठे लोक असतात ना. म्हणजे आमचे चंद्रकांत कदम बुवा असतील, परशुराम पांचाळ असतील, विलास पाटील बुवा असतील, म्हणजे प्रामुख्याने घेतलेली नावा. आता पण बरेच असत. म्हणजे आता लोकरे बुवा आमचे, मुणगेकर बुवा असत, किंवा माझे खूप जवळचे मित्र गुंडू सावंत, संदीप लोके, बरोबर, शिरसाट, त्याच्यानंतर आमचं समीर कदम, हे पण आता भजना करतात. पद्धत जरी वेगळी असली ना तरी परमेश्वराचं नामस्मरण करण्याची माका वाटतं सवय किंवा ती एक तो गुण हो कोकणातल्या प्रत्येकात. म्हणजे आमच्या कोकणात नातूबुवा असतील आमचे, खूप मोठे कीर्तनकार पण आहेत, बरेच कीर्तनकार असत, त्याच्यानंतर बरेच भजनी लोक असत. कारण मुळात कोकणी माणूस हो अध्यात्म, संस्कृती आणि उत्सव या त्रिवेणी संगमात असो स्वतः झोकून देणारा असा. त्यामुळे दशावतारी कलाकार जरी असले, म्हणजे पूर्वी दशावतारी कलाकार पायपीट करीत, आता प्रत्येकाकडे गाडी आहे. त्या कलेचा जो वारसो हा, भजनाचा वारसो हा, परमेश्वराचं नामस्मरण करण्याचा जो वारसा, म्हणजे माझे आई वडील तर प्रचंड आध्यात्मिक होते. बरोबर. म्हणजे माझी मोठी बहीण असत किंवा माझे भाऊ आध्यात्मिक असत. म्हणजे शिवलीलामृत वाचा, गुरुचरित्र वाचा, वारीला जा. माझे 2 नंबरचा भाऊ तो वारी करता, टेंबे स्वामी आमचे वासुदेवानंद सरस्वती माणगावचे, थैसून तो नरसोबाच्या वाडीपर्यंत. म्हणजे आध्यात्मिक कसं असतं की एखादी गोष्ट ही तुमका ठरवून होणार नाही. म्हणजे जसं कलाकार हो ठरवून होऊ शकणार नाही, कलेला आकार देतो तो कलाकार. परकाया प्रवेश म्हणजे भूमिका करणे. तसो अध्यात्म असतात, संस्कृती असतात किंवा उत्सवाची त्याका जोड असतात, ह्या सगळ्यात झोकून
तर सगळं आत्मसात करण्याची ताकद ही कोकणी प्रत्येक माणसात असल्यामुळे बहुतेक कोकणात गणेशोत्सव हो तुफान होता. एखादा आवडीचं तुझ्या भजन तुला आठवतंय? आणि तू छान गातोस मला माहितीये, त्याच्यामुळे नाही भजन म्हणजे कसं, आता मी कोकणातलो आहे प्रशांत, तू पण कोकणातलो, खरंय. तू रत्नागिरीतलो असशील, मी सिंधुदुर्गलो, तर रत्न सिंधू एकत्र इल्लला आज किंवा सिंधू रत्न लोकांका बघूक मिळता. तर त्यामुळे कसा मी पांचाळ बुवांचो ना एक गजरा गणपतीचो तो मला खूप आवडता, तर तो मी म्हणण्याचा प्रयत्न करतोय. कारण मी आहे तुझ्या साथिक, मी असं आहे, तू चिंता नको. त्याच्यामध्ये कोकणपणा, रत्नागिरी, देवगड, कणकवली, कट्टा, मालवण, राजापूर आणि आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून येई उर. वा वा. नारळी, पोपळी, करवंद, लाल काजू, बोंडूच्या जांभा, नावा रूपाला आलाय जगात देवगड हापूस आंबा. वा. बाप्पा मोरया गजानना गजानना, वा 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 वा. तू सुख करता तू दुःख हरता, बाप्पा मोरया गजानना गजानना. सो अजरामर गजरा आमच्या पांचाळ बुवांचो, तर तो मला प्रचंड आवडता. त्यामुळे मी तो एक सांगायचो प्रयत्न, बोलायचो प्रयत्न. तू आहेस स्टुडिओमध्ये आणि एक गोष्ट आहे ज्याचा उल्लेख होऊ शकत नाही, असं होणारच नाही आणि इथून पुढे तर तो सातत्यानं होईल, आणि ते म्हणजे वस्त्रहरण. बाबूजींनी अतिशय अजरामर केलेलं हे नाटक, बरोबर, जे त्यांनी 7 समुद्रापार नेऊन ठेवलं. हो. कोकणातली जी गोड भाषा आज आपण बोलण्याचा, तू तर बोलतोच, आम्हाला आपलं तोडकी मोडकी येते, पण ती भाषा सुद्धा खूप छान पद्धतीनं आज लोक जेव्हा ऐकतात तेव्हा त्यांना ती बोलाविषयी वाटते, ते प्रयत्न करतात. किंवा तुला हा अनुभव आला असेल की तुझ्याबरोबर लोक कोकणी बोलण्याचा प्रयत्न करतात, जरी त्यांना ती येत असेल नसेल. पण वस्त्रहरण सारखं एक अजरामर नाटक आणि त्यातली बाबूजींची भूमिका तुझ्या वाट्याला येणं आणि ती तू अतिशय सुंदर पद्धतीनं तुझ्या पद्धतीनं तुझ्या स्टाईलनं तू लोकांसमोर ठेवणं आणि त्याला आलेला हाऊसफुलचा बोर्ड, हे सगळं तू बघितलेलं आहेस. तर त्याच्याबद्दलच्या तुझ्या भावना काय? ते वस्त्रहरण ह्या शिवधनुष्या, वस्त्रहरणमुळे किंवा बाबूजी आमचे मच्छिंद्र कांबळी त्यांच्यामुळे मालवणी भाषा ही कानाकोपऱ्यात गेली, 7 समुद्रापलीकडे गेली. पण माझं असं मत आहे की मी जर कोकणातलो आहे आणि माझी भाषा मालवणी आहे, तर माझ्या भाषेचा मका सार्थ अभिमान, माझ्या मातीचा मका अभिमान, आणि ती भाषा टिकवून ठेवण्याचं काम जेवढा जमात तेवढा आपण करू घ्या. आता बरेच लोक मालवणी बोलतात किंवा बरेच लोक मालवणी बोलण्याचा प्रयत्न करतात, आनंद हा, कारण आमची भाषा सगळीकडे जाऊ गई. पण मी खरोखर भाग्यवान आहे, कारण वस्त्रहरण सारख्या नाटक आणि त्याच्यात तात्या सरपंच सारखी भूमिका करूक मिळणं हे खरंच भाग्य आणि खूप मोठा शिवधनुष्य. बरं, माझं नशीब पण एवढं चांगला की माझ्याबरोबर आत्ताचे रंगभूमीवरचे म्हणजे गेल्या 15 वर्षातले रंगभूमीवरचे सगळे अतिरथी महारथी नट, सगळे मोठे बलाढ्य ताकदवान अभिनेते, ह्यांच्या बरोबर मध्यवर्ती भूमिका करूक मिळणं ह्या म्हणजे दुग्ध शर्करा युक्त योगा. आणि प्रचंड कठीण नाटक, तर बघताना जितक्या सोप्या वाटता त्याच्या 100 पटीन करताना कठीण नाटक जर माका करूक मिळाला तर मी प्रसाद कांबळी खरोखर धन्यवाद देईन, कारण त्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला की दिगंबर हे करू शकतो. आणि आमचा दिग्दर्शक मंगेश कदम यांनी पण प्रचंड मेहनत त्याच्यात घेतल्या आणि ता ऑथेंटिक जा असतं, म्हणजे जा त्याच्यातलं सार खरो असा आपण म्हणतो ना, म्हणजे तिरफळा घातलेला जा बांगड्याचा तिकला असताना किंवा एकदम हळदीचे खोले टाकलेले साया माशाची कढी, म्हणजे मळवे असतील, खर्चे असतील, म्हणजे त्याच्याबद्दल खर्च्या खवळा बाळ येठी गुर चवीला मळवा मासा आणि आवळे त्रिफळा तांबे घालून चाखावा बांगड्याचा रसा. तर ते त्याचा जो गमक असतात किंवा जो ऑथेंटिक आहे ना, तर ठेवण्याचं काम मंगेश कदमांनी केले. त्यामुळे एकही नट, एवढे सगळे प्रचंड हुशार जेवढे नट आहेत ना, उत्तम अभिनेते सगळे असताना सुद्धा ते हालत नाहीत जराही कुठे आपल्या भूमिकेपासून इकडे तिकडे. याच्यामध्ये ना प्रसाद कांबळीचं अभिनंदन एवढ्यासाठी, तू आता नाव पण घेतलं बरोबर, प्रसाद कांबळी म्हणजे वडिलांनी केलेली भूमिका आहे, त्यामुळे त्यांनी तर ती खूप जवळून बघितली असेल. बरोबर, त्यातले जे कंगोरे होते त्या भूमिकेचे ते त्यांनी खूप अनुभवले असतील आणि त्यांनी कदाचित वडिलांना तुझ्यात बघितलं असावं, कारण शेवटी ते निर्माते आहेत. आणि असं आहे की निर्माता जेव्हा पैसे टाकतो
म्हणजे जिथे जे सत्य आहे ते आपल्याला बोललं पाहिजे, बरोबर. तेव्हा कुठेतरी त्याला ती एक मनामध्ये त्याच्या खात्री असायला लागते की येस, याला उभं केल्यानंतर माझे पैसे किमान बुडणार नाहीत, फायदा वगैरे हा खात्री आणि रिस्क. एक्झॅक्टली. सो तो तुझं आणि त्यांचं हे म्हणजे दिगंबर नाईकनं ही भूमिका करावी, ही निर्मात्याच्या डोक्यात येणं हा पण एक वेगळा भाग असायला पाहिजे. बरोबर. तर त्याच्या पाठीमागची एखादी कसं आहे, भद्रकालीला 31 वर्ष जेव्हा पूर्ण झाली तेव्हा 31 प्रयोग केले. अच्छा. तेव्हा सेलिब्रिटीज केलं होतं आपण सगळे, बरेच अभिनेते तेव्हा होते. हो. त्याच्यानंतर प्रशांत दामलेंनी पण केलं होतं. नाही, प्रशांत दामलेंनी वगैरे प्रवेश केला, पण आम्ही अख्खं नाटक केलं. म्हणजे पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, प्रदीप पटवर्धन, पण त्याची आठवण आहे आता, प्रदीप पटवर्धन, असे सगळे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, असे ती तेव्हाची टीम होती. विशाखा सुभेदार होती. त्याच्यानंतर रेशम टिपणीस कॉमन आतापर्यंत आहे माझ्याबरोबर, म्हणजे मैनावतीचा, मंजुळाबाईचा रोल करते. बरोबर. तेव्हा गोप्या चेंज झाला, तेव्हा कुशल होता, आता मुकेश जाधव आहे. मास्तर मंगेश कदम होता, मग समीर चौगुलेने काही प्रयोग केले, मग आता पुष्कराज चिरपुटकर म्हणून आहे, अप्रतिम काम करतो. म्हणजे अंशुमन विचारे कॉमन आहे, तेव्हा पण करत होता. सुनील तावडे, सुनील दादा कॉमन आहे. आता प्रियदर्शन जाधव आला, ज्याच्या जागी आधी नंदकिशोर चौगुले. म्हणजे केवढी नावं घेऊ मी ना, 50 नट झाले असतील. बरं, ह्याच्यामध्ये सगळ्या दिग्गज जे मोठे मोठे कलाकार, म्हणजे अशोक मामा असतील, अतुल परचुरे असेल, विजू खोटे असतील, डॉक्टर काशीनाथ घाणेकर साहेब असतील, ह्या सगळ्यांनी भूमिका केल्यात. खरंय. म्हणजे ह्या सगळ्यांनी भूमिका केलेले हे एवढं मोठं नाटक, ज्याला भाईनी म्हणजे पु ल देशपांडेंनी सर्टिफिकेट दिलं की अप्रतिम नाटक आहे म्हणून. आणि बेसिक हे जे नाटक आहे, हे नाटक म्हणजे नाटकातलं नाटक आहे, तालमीतलं नाटक आहे. तर त्याची जी आयडिया आहे, त्याच्यानंतर वस्त्रहरणला म्हणजे कसं असतं, जनरली एक मेन पडदा उघडल्यानंतर सगळे नट दिसतात, पण त्याच्या आतमध्ये एक पडदा आहे वेगळा, अशा रिबिन्स लावलेले. ती जी आयडिया, कमाल आयडिया, गव्हाणकरांनी लिहिलं सुंदर, रणदेव मास्तरांनी तेव्हा काय बसवलं असेल, म्हणजे काय आयडिया असेल. बाबूजींनी तर तुफानच करायचे, बाबूजी म्हणजे नादच करायचं नाही. आणि माझं नशीब एवढं आहे की बाबूजींची भूमिका मला आता करायला मिळते आणि ती लोकांना आवडते, हे वैशिष्ट्य. आणि प्रसादचं खरंच कौतुक आहे की एवढी सगळी मोठ बांधून सगळ्यांना एकत्र ठेवून ते नाटक सादर करणं, आणि ते तेवढ्या ताकदीने सादर करणं. कारण त्याचा ड्रॉबॅक असा आहे, जेव्हा नाटक सुरू होतं, जेव्हा मी माझे संवाद बोलत असतो किंवा सगळे कोआर्टिस्ट संवाद बोलत असतात, तेव्हा तेच संवाद प्रेक्षकांमध्ये लोक बोलत असतात. एखादी झलक होऊन जाऊ दे ना, पाठ आहे. मी त्याची बेसिक झलक म्हणजे कसं, सुरुवात. मी सुरुवातीला एंट्रीच अशी, अरे हो 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 हो, अरे पण बाबा बम किती करता, अरे पण टाळी आहे किती फुकतास आणि शिटी आहे किती पिटतास. तेवढा तो प्रॉम्प्टर येतो प्रणव रावरांनी, त्या टाळीये पिटतात आणि शिटीये फुकतात, अरे भोसडीच्या. या नाटकाचं सूत्रधार मी असं आहे, माका प्रॉम्प्टिंग करू नको, भुतूर जा नाटका कर, चल भुतूर. मंडळी, या चकण्या प्रॉम्प्टरच्या बोलण्याकडे तुम्ही फारसा लक्ष देऊ नको, ते का अशीच मध्ये मध्ये कडमडाची सवय. अरे पण टाळीये किती वाजवतास, आणि टाळीये वाजवून तुमचं काय फायदा होतो, आणि टाळीये कोण वाजवता, टाळीये कोण वाजवता. गाववाल्यानं माझं म्हणणं ऐका घ्या, मग तुम्ही टाळीये वाजवा ना. अरे गावात नाटक करतो म्हणजे काय, एक एक डोक्यात ताप आहे, तुमका माहिती आहे. प्रेक्षक म्हणता, आमका माहिती आहे. तुमका काय माहिती आहे, तुमका नटीचा माहिती आहे. अरे नटी म्हणजे सुळाभरची पोळी, ती का मुंबईसून हाडूची म्हणजे बरोबर तिचो आऊस बापूस येतलो, असलोच तर घोव सुद्धा येतलो. मग वर्गणी खर्च आमका परवडणार नाही ना, ते म्हणतात वर्गणी काढूची. अरे वर्गणी कोण देणार नाही, गेला 15 वर्षाचा माका अनुभव आहे, मी तसलोच निस्को म्हणून या सगळ्या सहन करताय. म्हणजे ते बोलताना पण असं वाटतं ना की अरे ती एक. आता तू जेव्हा हे सगळं हे वाक्य जेव्हा तू म्हणत होतास, मला प्रत्यक्षात वस्त्रण बघता नाही आलं. अरे आम्ही ऑडिओ मधूनच कॅसेट बघ पहिल्यांदा, बरोबर. तर ती कॅसेट मी ऐकलेली आहे. त्याच्यामध्ये जी बाबूजींची ढब होती बोलण्याची, किंवा संवाद फेक जी आपण म्हणतो नाटकांमध्ये आपण सर्रास वापरतो, ती तू बरोबर पकडलीयस. किंवा तू ती जी स्टाईल आहे त्यांची, किंवा त्यांच्या ज्या लकबी आहेत, किंवा त्यांची बॉडी लँग्वेज आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तू परफेक्ट मॅच होतोस त्या भूमिकेबद्दल. तर त्यासाठी तुला काही वेगळं करावं लागलं का, किंवा तुला प्रत्यक्षात बाबूजींचं मार्गदर्शन या सगळ्या संदर्भात कधी लाभलं किंवा नाही? मी बाबूजींबरोबर स्टेजवर कधीच काम नाही केलं. अच्छा. म्हणजे नाटकात कधीच केलं नाही. मी बाबूजींबरोबर एक 2-3 शो केले एका चॅनलचे, म्हणजे झी मराठीचे. बरं. 31 डिसेंबरचा इव्हेंट, किंवा
होळीचा इव्हेंट, दिवाळीचा इव्हेंट व्हायचा पूर्वी. हो, हो, तर ते श्रीरंग गोडबोले आमचे दिग्दर्शक, मी तेव्हा घडलंय बिघडलंय करायचो. बरोबर. खूप सॉलिड शो होता. तेव्हा बाबूजींबरोबर काम म्हणजे बाबूजी आले, परफॉर्म केला, मग एखाद दुसरं, मग मी एकदा झी गौरवला त्यांच्याबरोबर वस्त्रचा एक छोटा पॅच केला होता. तसं काम केलं आणि ते ऑब्झर्वेशन आणि ते व्हिज्युअल करून मी काम करतो. अच्छा. कारण ते असं करणं फार कठीण आहे. हो हो हो. बाबूजी तंतोतंत करणं हे जमणार नाही मला, पण मी ते डोक्यात ठेवतो जेव्हा करतो तेव्हा. आणि मी खरंच सांगतो म्हणजे आता तुमच्या मार्फत की मी जेव्हा स्टेजवर असतो तेव्हा मला नाही वाटत की ते मी काम करतो, ते बाबूजी माझ्याकडून करून घेतात किंवा ती भद्रकाली आई माझ्याकडनं ते करून घेते, म्हणून एवढं लोकांना आवडत असेल. असं आहे, लोक येऊन नमस्कार करून रडतात. हो हो हो. आणि ते तू अनुभव खूपदा सांगतोस. परदेश दौरा म्हणजे आपण बोलता बोलता अनेक आठवणी तू सांगत असतोस, तुला सुचत जातं. अनेक वेळेला तू अमेरिकेत कार्यक्रम केलेस किंवा नाटकांचे दौरे केलेस सगळीकडे. तर अशा ठिकाणी सुद्धा तुला मराठी माणसं किंवा आपल्या कोकणातली माणसं, जी कोकणातली हार्डकोर असं आपल्याला वाटेल की अरे इथे कोण असणार आहे, पण तिथेही तुला ती भेटलेली आहेत. तर त्यांच्या ज्या आठवणी आहेत ना त्याच्याबद्दल पण सांग. म्हणजे मी सांगू का, मी खूप भाग्यवान आहे. माइलस्टोन नाटकात प्रमुख भूमिका करायला मिळाली मला. खरंय. म्हणजे जसं आता मी वस्त्रहरण करतो तसं मी विच्छा माझी पुरी करायचे 600 प्रयोग केले. बरं. दादांचा रोल मी करायचो. अच्छा. आमचा इस्रायलला दौरा होता आणि इस्रायलला शेवटचा प्रयोग होता. बरं. तर माझे मित्र आहेत अत्यंत जवळचे, विलास सावंत म्हणून, तर ते त्याच्यात हाल्या करायचे. अच्छा. तर ते जेव्हा कर्टन कॉल असो, कर्टन कॉलला सगळ्यांची नावं घेतात, मग तिकडचा तो त्या हिब्रू भाषेत बोलत असतो वगैरे. त्या कर्टन कॉलला मला विलास सावंत म्हणाले, माय सगळीकडे तुझे ओळखीचे मिळतं, दुबई इकडे तिकडे, हय कोण मिळता बघूया इस्रायलला. तर मी म्हटलं अरे इस्रायलला कोण मिळतो, इस्रायलला कोण ओळखता आपणा. आणि सगळ्यांची नावं घेतली, माझं नाव शेवटी घेणार होते ते. आणि ऑडियन्स मधनं एक साधारणपणे 8-10व्या लाईनीतनं एक 10-15 लोक उभी राहिली. अच्छा. तो आमचं माल कोकणातला आमचं दिगू, त्याचं पहिलं नाव घ्या. अरे. तर माझ्या डोळ्यात पाणी आलं. तिथे कणकवलीची माणसं होती, ती बरीच वर्ष तिकडे राहतात. आणि त्यांचे काही लोक, एक 15-20 लोक आले होते. म्हणजे मी त्याला म्हटलं, बघलं इस्रायलला सुद्धा मालवणीला गेले ना, छानपणा सांगा नको माका, काही गेलो जगाच्या पाठीवर तरी. म्हणजे मी अमेरिकेत सांगू, माझा एक मित्र आहे प्रशांत म्हणून, त्याच्या बायकोने मला सांगितलं की मी सरप्राईज देणार तुला जेवायला रात्री. तर मला वाटलं काहीतरी असेल ना, इटालियन मॅक्सिकन काहीतरी फूड असेल ना ऑथेंटिक. तर मी म्हटलं ठीक आहे बघूया, आणि मी विसरून गेलो. मग रात्री सगळे आम्ही लोक होतो, मी होतो, सुप्रिया पाटारे होती, त्याच्यानंतर अतुल तोडणकर होता माझ्याबरोबर. आम्ही शो केला होता फुल टू धमाल नावाचा अमेरिकेत. तर मी बसलो जेवायला आणि तिने मला उकडो भात, कुळथाची पिठी आणि सुको बांगडो आणि जवलो दिले कांदा अमेरिकेत. मी म्हटलं अरे, आणि तिकडची अमेरिकेत बरीच लोक आहेत आपली आणि मालवणी आहेत, ह्याचा माझा अभिमान आहे. आणि ते मालवणी बोलतात. म्हणजे आमचे जे काही मालवणी भाषा बोलक लादणारे लोक असतील किंवा नाही मला येतच नाही असं म्हणणारे असतील, तर त्यांच्यानी प्लीज 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 थोडं मालवणी ऐका, बोला. कारण आता प्रत्येक चॅनलमध्ये, प्रत्येक सिरियल मध्ये एक कॅरेक्टर मालवणी असतं. ही माझ्या मालवणीची ताकद आहे. क्या बात आहे. या सगळ्या आपण गप्पा मारताना खरंच दिगंबर की आपल्याला ना म्हणजे म्हणतो ना आपण की नाळ जोडलेली राहणं किंवा मातेशी कनेक्ट राहणं हे किती आवश्यक आहे, की ज्या आठवणी, नाहीतर आपण कोणत्या गोष्टींची उजळणी करणार. आपण जर हे सगळं सोडलं म्हणा किंवा काय, किंवा आता आपण गणेशोत्सवाच्या निमित्तानं एकत्र आलेलो आहोत आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण बोलतोय. आज जो बदललेला गणेशोत्सव आपण म्हणतो सातत्यानं, तू राजकारणाशी पण जवळचा असलेली व्यक्ती आहेस, अनेक पक्षांशी मित्र परिवार तुझा राजकारणाशी पण कनेक्ट आहे, पण याच्यातलं जे व्यावसायीकरण आहे त्याच्याबद्दलचा एक कोकणी माणूस म्हणून तू कसं बघतोस या सगळ्याकडे? नाही, काय असतं माहिती ना, आता गणेशोत्सवाचं व्यावसायीकरण असं जर आपण म्हटलं तर व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. बरोबर. म्हणजे मला असं म्हणायचं की काही ठिकाणी खूप गर्दी असते, तर काही मंडपात गर्दीच नसते. खरंय. काही मंडपात 100 कार्यकर्ते असतात, तर काही मंडपात 5च कार्यकर्ते असतात. मला काय म्हणायचं, तिकडे 100 असू दे, इकडे 5 असू दे, तिकडे गर्दी असू दे, इकडे गर्दी नसू दे, तिकडे नवस फेडण्यासाठी लोक येऊ दे, इकडे नको येऊ दे. खरंय. सगळ्या लोकांचा जर आपण मानसिकतेचा विचार केला ना, तर भावना एकच आहेत. त्या बाप्पाकडे नतमस्तक व्हायलाच येतात.
खरं शेवटी माणूस आहे म्हटलं ना, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात प्रत्येक ठिकाणी. खरं व्यावसायिकीकरण जे झालंय आता असं आपण म्हणतो, ते मला असं नाही वाटत की कोणीतरी जाणून बुजून केलं असावं. ते होत जातं. म्हणजे यावर्षी मला बाप्पा पावला अशी माझी भावना आहे, तर मी पुढच्या वर्षी बाप्पाकडे जातो. बरोबर. मग पुढच्या वर्षी 2 लोक जातात, तर ते आपल्याबरोबर 2 घेऊन जातात, आणि असं करत 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 लाखो लोक जमा होतात. तुफान गर्दी असते. आता मला सगळीकडे सारखा अनुभव येतो. आता मी दरवर्षी मुंबईच्या 5 गणपतींचं दर्शन घेतो. अच्छा. त्याच्यातलं पहिलं घेतो मी चिंतामणीचं, चिंचपोकळीच्या. दुसरं तेजूकायाचं घेतो. तिसरं गणेश गल्लीतलं घेतो. चौथं आमचा लालबागचा राजा. आणि 5वं तिकडेच या वर्षी मी हिरामणी मार्केट म्हणून आहे तिकडे घेतलं. अदरवाईज मी कुठे रंगारी बदक चाळ वगैरे अशी 5 एक दर्शन घेतो. माझी मुलगी फार हे आहे गणपतीची भक्त. बरोबर. तर ती असते माझ्याबरोबर. या वर्षी माझ्याबरोबर पूर्ण कुटुंब, माझी बायको पण होती. या वर्षी माझा मुलगा, म्हणजे संस्कार कसे जातात ना, पास ऑन होतात ते सांगतो. या वर्षी माझा मुलगा 3ऱ्या दिवशीच गेला पहाटे, आणि लालबागच्या राजाचं बाबा मी दर्शन घेतलं सकाळी 7 वाजता मला म्हणाला. अरे बापरे. म्हणजे मी त्याला सांगितलं नाही तू जा आणि दर्शन घे. तो सगळीकडे गेला, आणि कुठची ओळख नाही, काय नाही काय नाही काय नाही. आता मी ह्या सगळ्या गणपतीला जातो ना, प्रत्येक गणपतीकडे माझं स्वागत तेवढंच असतं. खरंय. की असं नाही की बाबा इकडे जरा गेलो तर जरा 4 लाडू जास्त दिले किंवा 2 नारळ, असं काही नाही. सगळे आपले मित्र आहेत आणि सगळे ओळखीचे आहेत. आणि माझं कसं आहे, म्हणजे तुम्ही किती डोक्यात ठेवता किंवा किती समजून घेता किंवा तुमच्या आठवणी किती आहेत. माझी तुला सांगू ना प्रशांत, एक खतरनाक आठवण आहे. मी लाईफमध्ये ती विसरू नाही शकत, किंवा कोण आमचं कुटुंब पण. कोकणातला गणेशोत्सव तुला माहित आहे, लोक धावपळ करत गणपतीला पोहोचतात. एक वर्ष असं झालं की मला जमलं नाही, कारण तेव्हा खिशात पैसे पण नसायचे. काहीतरी जुगाड करून मी दुसऱ्या दिवशी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी पोहोचलो तिकडे, तर माझा चुलत भाऊ होता एसटी स्टँडवर. तो मला त्याने घेतलं आणि नॉर्मल गप्पा मारत मी घरी आलो. पण त्याने मला माझ्याकडे न आणताना बाजूच्या घरी घेऊन गेला. मी बघितलं त्या घरात गणपती नव्हता. तर मला इथे असं धक झालं, म्हणजे कारण माझी आई आजारी असायची. अच्छा. तर मी म्हटलं अरे हे काय आहे, काहीतरी गडबड आहे. म्हणून मी धावत धावत माझ्या घरी आलो. आणि मग घरी आल्यावर मला कळलं की माझे वडील गेले. तेव्हा असं नव्हतं ना. आता कसं आहे, 3ऱ्या मिनिटाला व्हिडिओ कॉलवरती दिसतो ना आपण एकमेकांना. 2ऱ्या मिनिटाला आपण अमेरिकेतला गणपती बघतो, कोकणातला गणपती बघतो. रेंज पाहिजे फक्त, किंवा लगेच फोनवर बोलतो. तेव्हा तसं नव्हतं आमच्या वेळेला. आमच्या वेळेला पत्र किंवा एक पोस्ट असतं ना गावातलं, त्या गावात एक फोन यायचा, किंवा फार फार तर तार 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 आली की संपला विषय. माझ्या घरात गणपती होता. आदल्या दिवशी माझे वडील रात्री, असं मी म्हणजे भावंडांनी सांगितलं, ते रात्री गप्पा मारत बसले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता, पावणे 6 वाजता ते गेले. अरे बाप. आणि घरात गणपती होता माझ्या. म्हणजे जेव्हा जेव्हा गणेशोत्सव येतो तेव्हा तेव्हा ही आठवण आयुष्यभर येणारच ना. खरंय. ऑब्विसली असं. आणि तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी होती. म्हणजे आता असतं तर चला फ्लाईटने जातो, तसंही नाही. म्हणजे मला शेवटचं बघता पण नाही आलं. अरे बापरे. म्हणजे आता तू म्हणालास ना की तुझे खूप मित्र आहेत, किंवा अमेरिकेला गेलास, दुबईला गेलास, इकडे गेलास, तिकडे गेलास, तरी ह्याला काय म्हणतात बघ, आपल्या नशिबात कसं असतं बघ. मी आईला पण नाही बघू शकलो, वडिलांना पण नाही बघू शकलो. बापरे. कारण तेव्हा ती परिस्थितीच नव्हती की मी दुसऱ्या दिवशी पोहोचणार आहे. आता इतकं प्रगल्भ झालंय की मी एका तासात, मी चिपी एअरपोर्टला, समजा चिपी नसेल तर मी वास्कोला पोहोचतो आणि 4 तासात घरी पोहोचू शकतो. खरंय. तेवढे पैसे खिशात आहेत. किंवा आता मी मोपा त्याच्या जवळ आहे, मोपाला जाऊन मी विमानाने उतरून मी बघू शकलो असतो. पण तेव्हाची परिस्थिती अशी आली की प्रारब्धाचे भोग म्हणतात त्याला. अपना अपना लाईफ, अपना अपना नसीब असू शकतं ना. म्हणजे आयुष्यात माणसाच्या, म्हणजे अनुभव आपण चांगले तर सांगतो, पण हे थोडेसे अनुभव मी आता सांगणार नव्हतो ओघाने. मी बऱ्याच वेळा लाईव्हला बसलो, कधी बोललो नाही. पण आता कसं आपली खूप जुनी दोस्ती आहे, कोकण अटॅच झालं ना, तर त्यामुळे ते पटकन. नाही खरंय. त्या भावना, आणि कधीतरी अशी वेळ येते रे की या भावना सगळ्या म्हणतो ना आपण की एकदम बाहेर येतात आणि आपण आपल्याला म्हणजे करतायत, त्यामुळे सांगितल्याशिवाय कळणार पण नाही. खरंय. पुढची पिढी जी तुझी आहे आता, म्हणजे मुलगी आहे, मुलगा आहे, दोघेही हुशार आहेत खूप, पण ह्या ज्या सगळ्या परंपरा आहेत, म्हणजे तुझी कोकणातली परंपरा, तुझी नाटकांची
ओढ किंवा तुझं नाटकांवरती असलेलं प्रेम, बरोबर. अभिनयावरती, रंगभूमीवरती असलेलं प्रेम, या सगळ्यांची त्यांचा कनेक्ट आहे दोघांचा? माझी मोठी मुलगी वकील आहे. अच्छा. म्हणजे मुलगी मोठी म्हणजे मुलगी मोठी आहे, मुलगा 2 नंबर आहे. हो हो. मुलगी माझी वकील आहे आणि मुलगा माझा BMM करतो. म्हणजे तो ऍक्टिंग, शूटिंग, कॅमेरा, एकांकिकेत त्याने 2 काम केलंय, शॉर्ट फिल्म केल्यात चांगल्या. हां हां हां. तर मला असं वाटतं की तो माझ्याशी कनेक्टेड आहे. बरं, माझे वडील हौशी नाटकात काम करायचे, हो. सो तो वारसा आहे आम्हाला. बरं. माझे दोन्ही भाऊ पण हौशी नाटकातनं कामं केलेले आहेत. एक गावात नाटक असतं वगैरे वगैरे असं. मग मी तुम्हाला अजून आठवतो, मी शाळेत होतो ना, हां. म्हणजे 3री 4थीत, तेव्हा माझ्या सगळ्या बहिणी माझे डान्स बीन्स बसवायचे. म्हणजे तर तो वारसा आहे ना, कोकणात तो वारसा आलेलाच आहे आणि तो वारसा मला वाटतं माझा मुलगा पुढे नेईल असं मला वाटतं. माझा पुतण्या एक होता म्हणजे, तर तो पण, त्याला पण आवड होती. त्याने साम वाहिनीच्या एका शॉर्ट फिल्म मध्ये काम केलंय. बरं बरं बरं. त्यामुळे तो कनेक्ट तुझ्या घरामध्ये आहे, असं म्हणायला हरकत नाही. भविष्यातले नाईक, पुढची नाईक पिढी 100% बघायला मिळणारच आहे. हो, 100% मिळणार. म्हणजे आता मुलगा आता जे करतोय त्या हिशोबाने तरी वाटतंय की तो काहीतरी क्षेत्रात ह्या करेल. आता कोकणात जी स्थिती आहे, आपण जी बघतोय, गणेशोत्सवाच्या निमित्तानं पुन्हा एकदा गर्दी, त्याच्यानंतर आपण नेहमी जे बोंब मारत असतो सगळे कोकणातले जाणारे रस्ते आणि त्या रस्त्यांमध्ये असणारे खड्डे, बरोबर, आणि न मिळणारी तिकिटा रेल्वेची, हो, महत्वाचा प्रश्न. तर या सगळ्यावरती तू कधी कुठल्या कोणाशी बोलण्याचा प्रयत्न केलास किंवा तुला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि वचनं मिळाली असं म्हणायला हरकत नाही, कारण काम तर झालेलं दिसत नाही, पण ठीक आहे, असं कधी होतं का किंवा तू बोलतोस का असं? नाही, म्हणजे बघ, आता कोकण रेल्वेचे बरेचसे TC माझे मित्र आहेत. कोकण रेल्वेचे पर्सनल मॅनेजर आहेत आमचे बापट साहेब, शैलेश बापट, माझे मित्र आहेत चांगले. बऱ्याच वेळा मला असं, हे तिकीट कन्फर्म कर, बऱ्याच वेळा होतं असं नाही, बरोबर, मग जमेल तेव्हा मी करतो. बरं, माझे काही मित्र आहेत, म्हणजे आमचा एक गाळवणकर म्हणून नावाचा मित्र आहे, त्याच्याशी मी असंख्य वेळा बोललो आणि माझी कायम बोंबाबोंब असते की जगात बाकी सगळ्यांका रिझर्वेशन मिळतात, आमच्या कोकणी लोकांना कसं मिळणार नाही. आणि खरं तर ह्याच्यावरती वाचा कोणीतरी फोडू होईल. पण प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे ना, की प्रत्येक जण म्हणजे आता हजारो लोक रोज प्रवास करतात, सगळ्यांचेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होते असं नाही. खरं. आता मला जर विचारायला गेलं आणि जर आपण विचार केला तर, जेव्हा मी 1988 साली कोकणात जाय, तेव्हाचे रस्ते आणि आताचे रस्ते 100% फरक आहे. खरं. आता कसा की अजून आमचं 6पदरीकरण होणार नाही कोकणातला, तर लवकरात लवकर हो व्हाया. पण हो व्हाया म्हणता होचा नाही. खरं. कारण कसा, टाळी एका हाताने वाजणार नाही. म्हणजे ज्यांचे जमिनी आहेत त्यांचे काय प्रॉब्लेम असतील, ज्यांच्या जमिनी देवग नाही त्यांचे काय प्रॉब्लेम असतील, जे रस्ते होण्यासाठी प्रयत्न करतात त्यांचं पण बिचारांचं काहीतरी प्रॉब्लेम असतो. आणि जे आता खूपच जोर लावून आता माननीय मुख्यमंत्र्यांनी पण जाहीर केल्याने की जे कोकण, आपल्या कोकणचा जो हायवे आहे आमचा 6पदरीकरणचा, नॅशनल हायवे 17, तर त्या हायवेचे जे कॉन्ट्रॅक्टर सोडून गेले त्यांना सदोष मनुष्यवधाचा त्यांच्यावरती दावा ठोका, गुन्हा ठोका असं त्यांनी सांगितलं. त्यांनी एक स्टँड घेतलाय. आता मी गणपतीच्या आधी 8 दिवस जाऊन येलोय. दहीहंडीचा कार्यक्रम होतो कणकवले, पण मी म्हणजे 2 वर्षापूर्वी जेव्हा गेलोय त्याच्यापेक्षा रस्तो चांगला, म्हणजे हळूहळू हळूहळू होता. मला असं वाटतं की पुढच्या एक साधारणपणे 8-10 महिन्यात तो रस्तो पूर्ण हो हरकत नाही, आणि तो हो गयो असं गणपती चरणी मी आताच प्रार्थना करतो. गणपती बाप्पा, तू जातोय तर त्या आमच्या कोकण रेल्वेच्या बुकिंगचा असात, विमानाच्या बुकिंगचा असात, प्रत्येक कोकणी माणसाक बुकिंग मेळाक होया, प्रत्येक कोकणी माणसाक रिझर्वेशन मेळाक होया, आणि प्रत्येक कोकणी माणूस सुखा समाधानान कोकणात पोहोचण्यासाठी लवकरात लवकर रस्तो कर रे गणपती महाराजा. या वर्षी तू जातोय, पुढच्या वर्षी दणदणीत सगळा घेऊन ये. खरं तर आपण कोकणातल्या सगळ्या जाणाऱ्या लोकांनी, मी आता हे रील्स वगैरे आपण बघतो मोबाईलवरती, त्याच्यामध्ये एक छान रील त्यांनी तयार केलं होतं की अर्ध्या रात्रीत अख्खी मुंबई खाली करण्याची ताकद जर असेल तर ती कोकणी माणसामध्ये आहे, कारण तेवढा कनेक्ट कोकणी माणसाचा आहे. पण आता कोकणात
होणारे जे प्रकल्प आहेत किंवा कोकणात जसं तू मगाशी पण म्हणालास की उद्योगांची थोडीशी कमतरता आहे बरोबर किंवा नवीन प्रकल्प आला तर कोकणात त्याला विरोध होतो आणि मग तिथला जो पर्यटनाचा प्रश्न असेल म्हणा किंवा कोकणचं जे नैसर्गिक सौंदर्य आहे कोकणाला लाभलेलं ते कुठेतरी अडचणीत येईल म्हणा किंवा त्याचा नाश होईल अशी भीती आपल्या कोकणातल्या स्थानिकांना वाटते म्हणून ते विरोध करतात असंही येईल. पण मग जर प्रकल्प आले नाहीत तर प्रगती कशी हाही एक प्रश्न येतो. तर या सगळ्याचा तू विचार खूप वेळेला करतोयस किंवा तुझं बोलणं पण होतं या सगळ्या संदर्भात अनेकांशी अनेकदा. तर तुमचे काय याच्या पाठीमागची भूमिका असते किंवा विचार काय असतात? नाही विचार म्हणजे माका असं वाटतं की प्रत्येकान समन्वय साधूक होय पहिली गोष्ट. म्हणजे एखादा प्रकल्प इल्यानंतर त्या प्रकल्पाची आपल्याला पूर्ण माहिती होई. प्रकल्प आणणाऱ्याक पण आणि प्रकल्पाक विरोध करणाऱ्यांका पण. खरा कारण विरोध करणाऱ्याचं दुःख ह्या त्याका माहित असतं तो कशाक विरोध करता. आणणारा जो कोण असतात त्याचा जो काय उद्देश आणि हेतू हो त्याका माहित असता की हा प्रकल्प आल्यानंतर कोकणातल्या तरुणांना रोजगार मिळेल किंवा कोकणात पर्यटनाला वाव मिळेल, प्रत्येकाच्या खिशात पैसे येतील आणि पैसे नाही तर काय नाही हो साधो हिशोबा. तर हे विरोध करणारे असतील आणणारे असतील का आणू नये किंवा का आणावा हे मला असं वाटतं की बाकी राजकारण वगैरे सगळा बाजूक ठेवून खरं मी कोकणवासीय आहे असं ज्या दिवशी प्रत्येक जण विचार करीत बघा म्हणजे सगळं राजकारण बाजूक ठेवून पक्ष भिक्ष मरण लावून दे सगळे सगळा बाजूक ठेवून मी कोकणातलो आहे, माझ्या कोकणाचं भवितव्य माझ्या हातात आहे, माझ्या कोकणाचा उत्कर्ष माझ्या हातात आहे, माझा कोकण ह्या जगाच्या पाठीवरती सगळीकडे गेल्यानंतर पर्यटनात एक नंबर, उद्योगधंद्यात एक नंबर, माझ्या कोकणाचा सुजलाम सुफलाम हो व्हाय अशी शपथ प्रत्येकाने जर घेतल्यान आणि विचार केल्यान शपथ मारते पण प्रत्येकाने जर हो विचार केल्यान ह्या कोकण माझा मी कोकणाचो आहे त्यामुळे आपण हे समन्वय साधून सगळे एकत्र येलो तर माका असं वाटतं की हे जे सगळे होणारे तंटे भांडणं सगळं मिटान जायत आणि केवळ कोकणाचा प्रत्येक जण विचार करेल. मानसिकता कशी असते सांगतो तुला. हल्लीला ट्रोलिंगचं खूप आहे ना, सगळं ट्रोल करतात. आता मी धर्मवीर 2 नावाची माझी फिल्म रिलीज होते आहे 27 सप्टेंबरला. अच्छा. मी कलाकार आहे पहिला, मी कलावंत आहे. बरोबर. म्हणजे जेव्हा मी फुटपाथवर झोपोय आणि एका वाड्याबरोबर 2 पाव खाय तेव्हा हे कोण नाही होते ना माका बघू किंवा मी काय करते त्या कोणाक माहित नाही होता. तुका माहित आहे म्हणून मी बोलले आज मी कधी बोलाक नाही. एक उपाशीपोटी एक वेळा झोपलो आम्ही तर बघू कोण नाही होतो. रंगलेल्या गालाचे सगळे मुके घेतात. 27 सप्टेंबरला माझा जो चित्रपट रिलीज होतो आता तो रिलीज होतो म्हणजे प्रमोशन हे ओघाओघाने आलं. माझे व्हिडिओ असतील, माझ्या चित्रपटाचा पोस्टर असेल हा मी पोस्ट करतो. तो पोस्ट केल्यानंतर खाली लोक गद्दार गद्दार 50 खोके एकदम ओके काय संबंध माझं. त्याच्या पलीकडे जाऊन माका असं म्हणायचं की समजा माका शिंदे साहेब आवडतात हो माझा वैयक्तिक प्रश्न आहे ना, कोणा काही खायची व्यक्ती आवडक शकता आणि आपला माणूस जवळचा वाटतो तो आपल्याला आवडतो. बरं मी त्या पिक्चर मध्ये काम करतो म्हणून मी पोस्ट करतोय, त्याच्या खाली तुम्ही हे लिहून तुमचा म्हणजे हा प्रत्येकाचा मला तर ट्रोलिंग हा धंदा वाटतो, तो व्यवसाय. कारण ह्या लोकांना कोण ओळखत नसतात. बरोबर. आणि कसा पिकलेल्या आंब्यावरती दगड मारतात ना लोक, कच्चा असा तांबट लागता. त्यामुळे आपण खाली लिहिल्यानंतर आपण काहीतरी मिळात मग आपलं रिकग्नायझेशन. आता असं नसतं ना, ही मानसिकता म्हणजे मी 2 वेगळे विषय नाही सांगत. ही जी मानसिकता ज्या दिवशी बदलात त्या दिवशी बदल हो येतोच ना. निसर्गाचा नियम हा बदल हो, निसर्गाचा नियम हा. म्हणजे मी बऱ्याच वेळा सांगतोय की आम्ही कोकणातलो आहे, आमच्याकडे आंबो हिरवोगार असता पण तो जेव्हा परिपक्व होता तो पिकता तेव्हा तो भगवा होता. निसर्गाचा नियम हा बदल. प्रत्येक हिरव्याला एक ना एक दिवस भगवा व्हावंच लागेल. क्या बात आहे. हो निसर्गाचा नियम हा. त्याला आम्ही काय करूचा ना, निसर्गान घडवून आणलेलं. आता ह्याच्यावरती कोणी राजकारण केलं तर आपण काय करायचं. बरं माझा कसं माझे सगळेच मित्र काँग्रेस असं दे, राष्ट्रवादी असं दे, मनसे असं दे, शिवसेना असं दे, बीजेपी असं दे, सगळे मित्र. आता बीजेपीचं समजा एखादं इव्हेंट केलो दुसऱ्या दिवशी स्टॅम्प हो बीजेपीत गेलो. एखादं समजा शिंदे गटाचं आपण इव्हेंट केलो लगेच स्टॅम्प शिंदे गटात गेलो. मुळात मानसिकता आहे ना ही मला असं वाटतं की हे ट्रोलर बिलर हे विकृत लोक आहेत. ही विकृती ज्या दिवशी जायत समाजातली म्हणजे एखादा विषय आता मध्ये बदलापूर प्रकरण सगळ्यांना माहित आहे. इतकी वाईट आणि घृणास्पद ती घटना. त्या मुलांका बिचाऱ्यांका काय
जग तर सोडा म्हणजे काहीच माहित नाही होतं त्या दोन खरं. छोट्या मुलांका. खरं. आता प्रत्यक्षदर्शी काय झालं माहित नाही, परमेश्वराक माहित आहे, गणपती बाप्पाक माहित. आणि खरोखर विघ्नहर्तो असत ना, तर ज्यांनी केल्यान त्याचा नायनाट करून टाकीत तो गणपती बाप्पा. अशा प्रवृत्तीचं नायनाट करून टाकीत तो विघ्नहर्तो. आणि आज विसर्जन हा बाप्पाचा खरं. जाता जाता ह्या सगळ्यांची विकृती आणि वाईट प्रवृत्ती घेऊन जाऊ दे असं मी त्या गणपती बाप्पाक म्हणतोय. खरं. तर ही ज्या दिवशी मानसिकता जायत त्या दिवशी कोकण असं दे, पश्चिम महाराष्ट्र असं दे, विदर्भ असं दे, मराठवाडा असं दे, खानदेश असं दे, सगळे प्रदेश सुधारतले प्रॉपर. आणि आमच्या माका काय म्हणायचं, आता कोकणात जे प्रकल्पचा विषय आपलो इलो तर बारसू प्रकल्प असा, त्याच्या आधी काही तो जैतापूर प्रकल्प होतो काय, मी कधीच ह्याच्यावर बोलाक नाही, कारण आपणाक तो विषयच माहित नाही. अणुऊर्जा प्रकल्प आपणाक माहितच नाही, त्याच्याबद्दल काय तर आपण बोलण्यात काय पॉईंट नसता. पण माका असं वाटतं की असे प्रकल्प इले तर 4 हातांका काम मिळत, हाता तोंडाची गाठ बसत लोकांच्या. पण ते इल्यानंतर माझा जा हिरव्यागार निसर्ग सौंदर्य असलेला माझा कोकण, माझ्या कोकणचा सौंदर्य म्हणजे आता मी हायवेन जाताना आपली मुलं असं म्हणतात, अरे पूर्वीच्या कोकणात मजा वेगळी होती बाबा, आता मजा नाही येत. कारण पूर्वी त्या झाडातनं त्या घाटातनं आम्ही जाऊ. पण तसेच राहिलो तर ट्रॅफिक वाढला, वाहनं वाढली, लोक वाढली, त्यामुळे सगळ्याचं समन्वय साधूचंच लागतं ना, गव्हर्नमेंट असं नाही किंवा माणसं असं नाही. पण माझ्या कोकणातला निसर्ग सौंदर्य नष्ट न होता जर 5-50 लोकांना नोकरी मिळत असत ना, क्या बात आहे. म्हणजे अशी गोष्टच आयुष्यात कोणाच्या नाही, ह्याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. खरं. असा होत असात तर सपोर्ट आमचं. तू आता गणपतीच्या निमित्तानं म्हणा किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तू महाराष्ट्र आणि राज्य देश असा वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतोस. गणपतीच्या बाबतीत म्हणजे कोकणातल्या गणपतींविषयी तर आपण बोलतोच आहोत, पण मुंबईतले गणपती, पुण्यातले गणपती, नाशकातले गणपती, आणखीन वेगवेगळ्या कोल्हापुरातले गणपती, असे सगळे उत्सवाचे जे सगळे आपल्या शहरं आहेत ही, तर त्यातल्या तिथल्या गणपतींबद्दल तू कधी गेलायस का, किंवा तिथले उत्सव तू कधी अनुभवलायस का, आणि तुला कुठला आवडतो कोकण सोडून इतर ठिकाणचा उत्सव? बघ, मी कोकण सोडून म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात मला वाटतं मी प्रत्येक गणेशोत्सवात गेलोय असं. कारण गेल्या साधारणपणे 20-22 वर्षाच्या करिअरमध्ये वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग, वेगवेगळे इव्हेंट किंवा वेगवेगळ्या चॅनलच्या मार्फत असं मी बऱ्याच ठिकाणी गेलोय. गणपतीक सगळे गणपती तसेच वाटतात चांगले, तो गणेशोत्सव आवडताच आपणाक. पण शेवटी एक म्हणतात ना, सॉफ्ट कॉर्नर हो कोकणाकच असा. आणि कोकणानंतर जर कुठला गणेशोत्सव मला आवडत असेल तर तो म्हणजे गोवा. वा, गोव्या. तू मूळचो गोव्याचो ना? नाही, म्हणजे आता आमचा एकदम पूर्वीचा गाव पाली आहे असं म्हणतात, म्हणजे गोवाच झाला. अच्छा. आता मी सावंतवाडी तालुक्यात एक इन्सुली नावाचं गाव आहे, माझा एक भाव असता. माणगाव वासुदेवानंद सरस्वती आमचे टेंबे स्वामी, ते माझं सख्खो मोठो भाव, आणि माझी बहीण चिवला बीच मालवण. अच्छा. असे. बरोबर. तर त्यामुळे पूर्ण सिंधुदुर्ग पण आम्ही व्यापून टाकलेलो. तर बाकी सगळीकडचा गणेशोत्सव म्हणजे कोल्हापुरात त्यांच्या पद्धतीने तुफान गणेशोत्सव असता. पुण्यातले गणपती केलेले आहेत एका वर्षी स्पेशल, दगडूशेठ वगैरे वगैरे सगळे. तिकडे एक वेगळं गणेशोत्सव असतं, म्हणजे ढोल पथक अमुक तमुक. नाशिक त्या मानानं तसं सायलेंट असतं, पण तिकडे डीजे असतात. अच्छा. मग तुम्ही अमरावतीत गेलात, तुम्ही धुळ्यात गेलात, तुम्ही मालेगावला गेलात त्या बाजूक, तर तिकडचा जो गणेशोत्सव आहे तिकडे पण डीजे बीजे अमुक तमुक सगळं असतं जोरदार. आणि चलचित्र देखावे ह्याच्यावरती जोर आहे. सांगली साताऱ्याकडे जास्त. सांगली साताऱ्याकडे पण चलचित्र देखावे. सांगली साताऱ्यात तर माझे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात आपले मित्र तो विषय नाही, कारण मी थोडं तसं असं आहे, त्यामुळे माझे सगळीकडे मित्र. पण कसं असतं, तर सांगली सातारा म्हणजे तसा कोकणाशी कनेक्टेड आहे ना, 100-150 किलोमीटर. पण धुळे, अमरावती, बडनेरा हे जी गावात तिकडची ती तशी लांबत ना कोकणापासून. पण तिकडची संस्कृती आणि गणेशोत्सव तेवढंच ताकदीन. आणि शेवटी गणपती बाप्पाकडे एकदा आपण बघितल्यानंतर ना आपले डोळे दिपतात. तो अविस्मरणीय क्षण असता असो, की तो चेहरो आणि तो सगळा काय वेगळाच आहे ना रूपता. आणि माका वाटतं सगळ्या ह्या देवदेवतांमध्ये एकमेव असो बाप्पा जो पाहुणं म्हणून आपल्या घरात 10 दिवस येतात.
बाकीचे पण सण असतात किंवा बाकीचं पण सगळा होता, म्हणजे आषाढी एकादशी या, गोकुळाष्टमी या, खरं. तो कृष्ण येता आणि लगेच जाता ना. रामनवमी जे करत असतील, राम येता आणि लगेच जातात ना प्रभू रामचंद्र. खरं. पण गणपती बाप्पा हो एकमेव जो 1.5 दिवस असता, जो 5 दिवस असता, जो 7 दिवस असता, जो 9 दिवस असता, जो 17 दिवस असता, 11 दिवस असता आणि 21 दिवस असता. तर हो एकमेव बाप्पा ना आपलो, किंवा एकमेव आपलो देवा. आणि त्याच्यावरती सगळ्या धर्माची, सगळ्या जातीची, सगळ्या लोकांची श्रद्धा तेवढीच आहे. ही एक त्याच्यातली कमाल गोष्ट आहे. हे तू धर्माचा विषय आता काढलास म्हणून मला एक पटकन क्लिक झाला. हल्ली आपण बघतो की अनेक वेळेला उत्सवांना धार्मिकतेचं स्वरूप दिलं जातं. हो, तू एक कलाकार आहेस आणि कलाकाराला कधीच धर्म, जात, नाही, पंथ वगैरे हा काय विषय संबंधच येत नाही. नाही. तुम्ही लोक या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहता? कारण काय झालंय आता की समाजामध्ये दुही पसरवण्याचं काम सुरू आहे की काय, उत्सवांच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या, कारण ठराविक गोष्टी बघ, म्हणजे आपण आता ही चर्चा सगळी आपल्या आपल्यात आपण बऱ्याच वेळा ती ऑफ द कॅमेरा करत असतो की अनेक वेळेला असं होतं की काही गोष्टी उत्सवांच्या वेळेला फार हॅमर करण्याचा प्रयत्न होतो समाज माध्यमांच्या माध्यमातून, बरोबर, जो पूर्वी नव्हता किंवा पूर्वी त्याचं प्रमाण नव्हतं किंवा ते पूर्वी लक्षात पण यायचं नाही किंवा काय नाही. पण आज असं होतं की अरे हे मुद्दामून केलं जातंय की काय, अशी शंका यावी इतपत या सगळ्या गोष्टी घडतात. तू या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहतोस? ते मुळात मला असं म्हणायचं की समाज माध्यम, चांगला प्रश्न आहे. समाज माध्यमामुळे ना खूप प्रॉब्लेम निर्माण होतात. अच्छा. समाज माध्यम जेवढा चांगला तेवढाच घातक पण. आजकाल कसा झाला, ट्विटर असतात, समाज माध्यमातले प्रकार सांगते मी, किंवा FB असतात. सगळ्यांना स्वातंत्र्य मिळाल्यामुळे कोणही उठता आणि काय लिहिता, समोरचं कोण आ, त्याचा इतिहास काय, त्याचा कर्तृत्व काय, काही माहित नसता. त्याच्याबद्दल घाणेरड्या शब्दात लिहिणं म्हणजे त्यांना भूषण वाटतं. तर अशा समाज माध्यमाचा काही उपयोग नाही. पहिली गोष्ट, समाज माध्यम असा म्हणून आपण काही केलं तर चालता. आणि आमच्या वेळेला कसं होतं की समाज माध्यमच नव्हता ना, कमी होता, एकाच दुसरा, म्हणजे फेसबुक होता मला वाटतं. हे इंस्टाग्राम आणि ट्विटर आणि अमुक आणि तमुक हे नंतर येले सगळे. बरं, गडबड अशी त्याच्यात होता की त्याच्यावर जो लिहिणारा माणूस हा किंवा त्याच्यावर व्यक्त होणारा माणूस हा, तो खयच्याही थराक जाऊन व्यक्त होता. म्हणजे कधी कधी असं वाटतं की ह्याचा जन्म नक्कीच ह्याच्या आईच्या पोटी झालो असत का, किंवा ह्याका आई आ का, ह्याका बहीण आ काय, ह्याका नातेवाईक काय, ह्याका माणसात का, हो समाजातलो माणूस आ काय. म्हणजे मी जो मगाशी म्हटलंय ना की विकृतीचा प्रचंड दर्शन जर काही तुमका बघूचा असत तर त्या समाज माध्यमावरती पहिल्यांदा दिसता. आता दुसरी बाजू अशी आहे की त्याच समाज माध्यमातून समाज प्रबोधन असेल किंवा सगळ्या समाजाला एकत्र आणण्याचं काही साधन असेल, विचार असेल, तोही मांडता येतो. पण त्याचं ड्रॉबॅक, दुरुपयोग असा, जितक्या वाईट तुम्ही त्या समाज माध्यमावरती लिहाल तितकं त्याचा रिस्पॉन्स जास्त मिळतं, तितके लाईक्स, हिट्स जास्त. त्याच्यामुळे इतकी वाट लागली ना, म्हणजे आता ह्या समाज माध्यम म्हणजे रील्स असतील ते इन्स्टाचे वगैरे वगैरे, आमच्या क्षेत्राकडे आम्ही कसा बघतो असं जर प्रश्न माका विचारला तर माका असं म्हणायचा की माणसाची दृष्टी जशी आहे ना तशी त्याला सृष्टी दिसता. तुझी दृष्टी आहे ना, दृष्टी आड सृष्टी म्हणतो ना आपण तसा. आता माका ट्रोल करतात, मी लक्षच दिलं नाही, कारण माका माहित आहे मी पण ट्रोल करतात. हो, आता मी बोललोय ना धर्मवीरवरनं माका ट्रोल केलं नाही. तर पात्रताच नाही ना ज्या माणसाची, त्याच्या नादी लागण्यात काही पॉईंट नसतं ना. आपण तू काही लिही, माका काय फरक नाही पडणार असा. त्याच्यानंतर आता आमच्याकडे जेव्हा कास्टिंग करतात सिरियल्स, सिनेमा, त्याचे फॉलोअर्स किती, भले ते का 5 वाक्य बोलाक नाही इली चालत, त्याचे फॉलोअर्स बघा, तो किती फॉलोअर्स बोला, एक क्रायटेरिया आताचा, हो क्रायटेरिया झालेला. आता माका काय म्हणायचा, एकाचे 1 लाख फॉलोअर खरं आणि एकाचे एक फॉलोअर, पण ह्या फॉलोअर वरती तुमची मानसिकता नाही ना चेंज होणार, खरं तुमची वैचारिक पातळी चेंज होऊचीच नाही. तीच जी परमेश्वराने तुमका दिलेली आहे, जे संस्कार आई वडिलांनी केलेले तेच रवतले.
कधी कधी बिचारे आई वडील संस्कार करतात पण हे अतिशहाणपणाने त्या समाज माध्यमाच्या नादाक लागून बरबाद होतात. तो विषय नाही. आता धर्माचा विषय कसा, कुराण असत, बायबल असत किंवा माझी गीता असत किंवा माझा अजून माझे धार्मिक ग्रंथ असतात खायचे, तर प्रत्येक ठिकाणी कसं तुम्ही तर मानतात त्याच्यावरती आहे ना. म्हणजे अल्लाह हो देव माझो नाही म्हणून मी त्याला मानूचही नाही, किंवा येशू हो माझो देव नाही म्हणून मी त्याला मानूचही नाही, किंवा गणपती बाप्पा हो त्या दोघांचं देव नाही म्हणून ते मानूचे नाही, हे का काय अर्थ नाही. मानना, देवाकडे नतमस्तक होणं आणि देवावरती श्रद्धा ठेवणं हे वेगवेगळे गोष्टी आहेत. सो माझं कसं, आता मी ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रात उद्या मका एखाद्या मुसलमानाचा रोल असत तर मी करतलंय ना. नाही मी हिंदू आहे, मी मुसलमानाचा रोल करणार नाही असं कोण म्हणणार नाही लाईफ मध्ये. किंवा माझ्याबरोबर काम करणारा एखादो खान असत, नाही तो खान आहे मी त्याच्याबरोबर काम नाही करणार, असं होऊच शकत नाही. कारण माझा क्षेत्रच त्या मी स्वीकारलेला. माझ्या घरातली रोजीरोटी, माझ्या घराचे हप्ते, माझ्या गाडीचे हप्ते हे त्या क्षेत्रातनच जर येणार असतील ना, तर मी मग माका असो प्रश्न विचारूचा की थंय जर तुम्ही तडजोड करतास तर मग धर्मात तेढ कशाक निर्माण करतास. खरा 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 खरा. म्हणजे तुमच्या फायद्यासाठी, प्रत्येक माणूस हा असा प्राणी आहे जो स्वतःच्या फायद्यासाठी एखादा धर्माचा उपयोग किंवा दुरुपयोग करतो. ही खूप चुकीची गोष्ट आहे. खरंय. कारण प्रत्येकाचा देव, त्याची श्रद्धा त्याच्याकडे आहे, माझी श्रद्धा माझ्याकडे आहे, अजून फलाना कोण आहे त्याची श्रद्धा त्याच्याकडे आहे. कोण गुरुद्वारात जातो, कोण मशिदीत जातो, कोण चर्चमध्ये जातो, कोण मंदिरात जातो. जो तो आपापली श्रद्धा, प्रत्येक जण आपापली श्रद्धा आपल्याप्रमाणे करत असतो, निश्चितपणाने पाळतो. आणि कसं आहे की आपलं महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन आहे ना आपलं, त्यामुळे सर्व धर्म समभाव हे सगळ्यात हा आपल्याकडे आहेच. तो वेगळा असेल नसेल असं नाहीच आहे, वेगळ्या गोष्टी नाही आहेत, तो आहेच ना. म्हणजे आता माझे पण मुस्लिम मित्र आहेत, माझे ख्रिश्चन पण मित्र आहेत, मी त्यांचा मित्र आहे, ते म्हणणार माझे हिंदू मित्र आहेत असं. तर ही कट्टरता किंवा धर्माबद्दल असणारी आपली आत्मीयता ही प्रत्येक माणसाने त्याच्या त्याच्या फायद्यानुसार आणि स्वभावानुसार बनवलेली आहे. वा, आपण गणेशोत्सवाच्या निमित्तानं आणि गणपती विसर्जनाच्या निमित्तानं मस्तपैकी छान गप्पा मारल्या. 1 तास कसा निघून गेला खरंच कळलं नाही, आणि खूप खूप खरंच धन्यवाद तुझे. पण तू आलायस आणि एक मस्तपैकी आमच्या वाहिनीच्या माध्यमातून एक कडकडीत गाऱ्हाणं होऊ दे सगळ्या महाराष्ट्रातल्या आमच्या प्रेक्षकांसाठी. आमच्या वाहिनीच्या माध्यमातून, तुझ्या माध्यमातून एक बा देवाचरणी एक छानपैकी गाऱ्हाणं आपण घालूया. आणि मी होय महाराजा म्हणतो कारण तेवढं मला चांगलं म्हणता येतं. होय महाराजा म्हणा, गारणा घालताय सगळ्यांनी मोठ्यानं होय महाराजा म्हणा. होय महाराज, तुम्ही पण म्हणा. यावर्षी भेटलो परत जय महाराष्ट्र चॅनलवरती आपण भेटाय. सगळ्यात गारणा घालूच्या आधी सगळ्यांका जय महाराष्ट्र कडून माझं जय महाराष्ट्र. गारणा घालताय होय महाराजा म्हणा. जय देव महाराजा, 12 गावच्या 12 राठीच्या 12 वैवाटीच्या महाराजा. होय महाराजा. महाराष्ट्राचा आराध्य दैवत तू गणपती बाप्पा महाराजा. होय महाराजा. आज तुका सगळेजण सुखान समाधानात निरोप देतात महाराजा. होय महाराजा. जसो ह्या 11 दिवसात तू येऊन प्रत्येकाच्या घरात आणि मनात बसलस महाराजा. होय महाराजा. तसो दरवर्षी प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्येकाच्या घरात येऊन तुझी भक्तिभावान पूजा करून घे महाराजा. होय महाराजा. या महाराष्ट्रात नाही, देशात नाही, तर जगातल्या प्रत्येक माणसाक सुखी समाधानी आणि निरोगी आयुष्य देऊन शतायुष्य कर महाराजा. होय महाराजा. प्रत्येकाच्या आयुष्यातली असलेली अपेक्षा तू तुझ्या ताकदीन पुरी कर महाराजा. होय महाराजा. प्रत्येकावर इल्लाला विघ्न निर्विघ्नपणे पार पाड महाराजा. होय महाराजा. जर कोणी कोणाची बुद्धी घाण ठेवली असाल तर तुझ्या बुद्धीन त्याच्या बुद्धीवरती अधिराज्य गाजव महाराजा. होय महाराजा. ह्या सगळ्यांका एकोप्यान एकत्र येऊन भक्तिभावान बंधुतेन संपूर्ण महाराष्ट्रात सुखी नांदण्याची प्रत्येकाक बुद्धी दी महाराजा. होय महाराजा. सगळ्यांका सुखी ठेवून सगळ्यांची भरभराट कर महाराजा. होय महाराजा. जर समजा करून उभं तर आडवं कर, आडवं तर उभं कर, वडाची साल पिंपळाक लाव, पिंपळाची साल वडाक लाव, त्याचे दात त्याच्या घशात घाल रे महाराजा. होय महाराजा. अंधार वेळाचा आणि 12 5चं गणित 1 कर, 1चे 21 कर, 5चे 25 कर. असलेल्या नसलेल्या सगळ्यांका सुखी ठे आणि आमच्या जय महाराष्ट्राचो
TRP जास्तीत जास्त येऊन दे रे जय महाराजा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. खूप खूप आभार दिगंबर, तू आलास आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं, आजच्या अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं तू आमच्याशी संवाद साधलात, त्यासाठी तुला मनपूर्वक आभार तुझे. आणि तुझ्या भविष्यातील सगळ्या संकल्पना योग्य रीतीनं पार पडू देत यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं आपण अभिनेता दिगंबर नाईक यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत. मात्र गणेशोत्सव आणि गणेश विसर्जनाचा हा सोहळा जय महाराष्ट्राच्या माध्यमातून तुम्ही पाहणारच आहात. तुर्तास इथेच रजा घेतोय. धन्यवाद.